नमस्कार, मी श्रीरंग खरे. एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं. त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येत असतो. त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेल. सुरुवात करूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूजनं. 2024 मधील शेवटच्या निफ्टी एक्सपायरीचं सत्र गेल्या काही दिवसातलं सगळ्यात थंड सत्र होतं. निफ्टी जेमतेम 25 अंकांनी तर सेन्सेक्स फक्त 0.3 अंकांनी घसरला. 6 जानेवारीपासून आयटीसी आणि आयटीसी हॉटेल अशा दोन कंपन्या शेअर बाजारात लिस्ट झालेल्या दिसतील. कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार कंपनीची डीमर्जरची प्रक्रिया जानेवारीत पूर्ण होईल. सकाळपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 31,000 कोटी रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली. अदानी एनर्जी, अदानी ग्रीन आणि अदानी पोर्टचे शेअर 3.5% वधारलेत. अदानी पॉवरच्या शेअरमध्ये 3% तेजी बघायला मिळते. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राइजेसमध्ये देखील साधारण 1% तेजी आहे. गुरुवारी आयआरसीटीसीची वेबसाईट आणि ॲप दोन्हीची सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती. यामुळे रेल्वेचे बुकिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. खास करून तत्काळ तिकीटं बुक करणाऱ्यांना याचा खूप त्रास झाला. या गोंधळामुळे आयआरसीटीसीचा शेअर 1.25% गटांगळी खाताना दिसला. अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासारख्या बड्या मंडळींनी गुंतवणूक केलेल्या श्री लोटस डेव्हलपर्सचा लवकरच आयपीओ येणार आहे. हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी केव्हापासून खुला होईल हे कळू शकलेलं नाहीये. ही कंपनी बांधकाम क्षेत्रात आहे. रिझर्व्ह बँकेने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर पारदर्शकतेने व्हावा या उद्देशाने एक नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला. याला फ्री एआय असं नाव दिलेलं आहे. यासाठी एक 8 सदस्यीय समिती देखील नेमण्यात आलेली आहे. Hyundai मोटर्स, एनटीपीसी ग्रीन आणि स्विगी हे 2024 साली मार्केटमध्ये लिस्ट झालेल्या कंपन्या पुढील वर्षी लार्ज कॅप मध्ये दाखल होणार आहेत. चालू कॅलेंडर वर्षात आता शेअर बाजाराची 3 सत्र उरलेली आहेत. पण या 3 सत्रामध्ये 9 आयपीओ लिस्ट होणार आहेत. त्यात शुक्रवारी म्हणजे 27 तारखेला तब्बल 5 कंपन्या लिस्ट होतील. तर सोमवारी म्हणजे 30 डिसेंबरला 3 आणि 31 डिसेंबरला एक नवीन कंपनी बाजारात लिस्ट होईल. आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आज पुन्हा एकदा रुपयानं नवा नीचांक नोंदवलेला आहे. एका डॉलरचा भाव 85 रुपये 22 पैसे नोंदवण्यात आला. पुढील वर्षी रुपया आणखी घसरण्याची शक्यता आहे. आज गुरुवार आहे आणि आज आपण मनी टाइम मध्ये प्रॉपर्टी संदर्भात बोलतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 अत्यावश्यक गरजांमध्ये सगळ्यात महागडी गरज म्हणजे निवारा. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी कमवायला लागले की एक छोटासा का होईना पण स्वतःचं हक्काचं घर असावं असं त्याला वाटत असतं. आणि त्यासाठीच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत विनायक कुलकर्णी. आपलं स्वागत आहे कुलकर्णी सर तुमचं मनी टाइम मध्ये. विनायक कुलकर्णी गेली अनेक वर्ष आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात. आर्थिक साक्षरता आणि प्रबोधनाच्या उद्देशाने लिहिलेली त्यांची एकूण 17 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. शिवाय बालनाट्य, एकांकिका आणि साहित्य प्रकारामध्ये देखील त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. त्यांच्या आर्थिक विषयात 3 पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. कुलकर्णी सर आज आपल्याशी गृहकर्जाविषयी बातचीत करणार आहेत. सर पुन्हा एकदा स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न, कर्ज जे घेतलेलं असते ते परतफेडीसाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत? कारण आपल्याला एकच ठोकळेबाज पद्धती माहिती असते. इतर पद्धती कोणत्या आहेत? गृहकर्ज जेव्हा आपण घेतो त्याचं याच्यामध्ये कसं असतं की गृहकर्जामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ज्याच्यामध्ये फिक्स रेट मध्ये काही वेळेला घेतलं जातं पण ऍक्च्युअली फिक्स रेट हे आज उपलब्ध नाहीये. दुसरा म्हणजे फ्लोटिंग रेट म्हणजे बदलते व्याज. बरोबर. ते मात्र आज बदलते व्याज दर हा पर्याय सर्व बँका किंवा वित्त संस्था देत असतात.
त्या याच्यामध्ये म्हणजे कुठलीही बँक किंवा वित्त संस्था जेव्हा तुम्हाला सांगते की हे जे गृहकर्ज आहे हे गृहकर्ज तुम्हाला आम्ही फिक्स रेटने देतोय, हे काही काळापुरतं किंवा काही अवधीसाठी, म्हणजे मी असं म्हणेन की ते नॉट इव्हन अ 1 इयर, एका वर्षासाठी पण नसतं. तर त्याच्यामुळे ग्राहकांनी पहिलं एक लक्षात घ्यायचंय की आपल्याला मिळणारं गृहकर्ज हे बदलत्या व्याजदराचं व्हेरिएबल इंटरेस्ट रेटच असणार आहे. आणि हे गृहीत धरून जेव्हा तुम्ही गृहकर्ज घेताय त्यावेळेला तुम्हाला हा जो गृहकर्जाचा जो EMI आहे हा ज्या बँकेकडून आपण कर्ज घेणार किंवा वित्त संस्थेकडून कर्ज घेणार त्यांना आपण पहिला प्रश्न विचारला पाहिजे की या कर्जाची जी आकारणी आहे ही तुम्ही कशा प्रकारे, म्हणजे त्याचा जो EMI आकारला जाणार आहे तो कशा प्रकारे आकारला जाणार आहे. मुख्य म्हणजे मंथली रिड्युसिंग बॅलन्स आहे का डेली रिड्युसिंग बॅलन्स आहे, म्हणजे तुमचा कमी होत जाणारा जो प्रिन्सिपलचा जो हे असेल कमी कमी होत जाणारं भांडवल, तर त्याच्यावर आधारलेला आहे का क्वार्टरली म्हणजे दर 3 महिन्याने आहे, हे विचारणं हे आपलं काम आहे. आणि त्या पद्धतीने ते तसं ती आकारणी असते. या आकारणीमध्ये खूप आपला जर डेली रिड्युसिंग असेल किंवा मंथली रिड्युसिंग असेल तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा असतो. सर, तुम्ही जे प्रकार सांगितलेत की डेली रिड्युसिंग असेल किंवा मंथली किंवा क्वार्टरली रिड्युसिंग असेल, ही संकल्पना थोडक्यात जर समजावून सांगितली तर ती सगळ्या प्रेक्षकांना आणि जे कर्ज घेणारी लोक आहेत त्यांना फायदेशीर ठरू शकेल. हा, मंथली रिड्युसिंग म्हणजे आता समजा तुमचं एक EMI आहे, त्या EMIचा जर समजा 30,000 रुपये दर महिन्याचा हप्ता आहे, तर ह्या दर महिन्याच्या 30,000च्या हप्त्यामध्ये प्रिन्सिपल कॉम्पोनंट किती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मुद्दलाचा भाग किती येतो. तर सर्वसाधारणपणे पहिल्या वर्षी जे मुद्दल असतं ते म्हणजे 100 रुपये जर तुमचा EMI असेल तर त्याच्यामध्ये साधारणपणे 5 ते 6 रुपये किंवा मॅक्झिमम 7 रुपयांपर्यंत तुमचं मुद्दल असतं आणि बाकी व्याजाचा दर असतो तेवढा 94 रुपये 93 रुपये असा. ते हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा तुम्ही दर महिन्याला 100 रुपयाचा EMI देत आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त तुम्ही 5 ते 6 रुपयाचं मुद्दलाची परतफेड करत असता. तर हे झालं मंथली रिड्युसिंग मध्ये, म्हणजे दर महिन्याला 5 ते 6 रुपये. पण याचा अर्थ पण हे जर तुम्ही ज्या वेळेला डेली बेसिसवरती करायला जाल तर त्याला भागिले 3 होणार, तर 30 दिवस होणार. पण त्रैमासिकला जाल तर मात्र दर 3 महिन्यानंतर तुमचं व्याजाचा दर जो आहे, व्याजाची आकारणी जी आहे EMI ची, ती मात्र 3 महिन्याने कमी होणाऱ्या मुद्दलावरती तुमचा जी व्याजाचा जो कॉम्पोनंट आहे तो तसा आकारला जाणार आहे. म्हणजे दर 3 महिन्यांनी कमी होणारं तुमचा जो प्रिन्सिपल कॉम्पोनंट जो आहे त्याप्रमाणे तुमचं व्याज आकारलं जाणार आहे. सर, मध्ये काही रील व्हायरल झालेले होते ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की दररोज आपण जे कर्ज घेतलेलं आहे ते रोजच्या रोज त्यातली थोडी थोडी रक्कम भरत गेलो तर आपलं कर्ज लवकर फिटू शकेल. हे खरं आहे का? आणि त्या व्हायरल झालेल्या रील मागचं सत्य नेमकं काय? ते मी मगाशी तेच बोललो ना की डेली रिड्युसिंग बॅलन्स म्हणजे मी जर तुम्ही रोज पैसे भरत गेलात तिथे मुद्दलामध्ये, पण हे तुम्हाला बँकांच्या याच्यामध्ये म्हणजे EMI व्यतिरिक्त, पण ऑफकोर्स हा हिशोब ठेवणं हा कुठल्याही गृहकर्जदाराला त्यातूनही प्रदीर्घ मुदतीच्या गृहकर्जदाराला हा हिशोब ठेवत जाणं आणि हे काम थोडंसं क्लिष्ट आहे. त्याच्याऐवजी मी असं म्हणेन तुमचा जर समजा हप्ता समजा 10,300 रुपये तुमचा हप्ता असेल तर तुम्ही 10,500 करा, तो 200 रुपयांनी वाढवा. तसे तुम्ही बँकेला किंवा वित्त संस्थेला तशी तुम्ही रिक्वेस्ट टाका आणि तसं करता येतं. तर निश्चितपणे तुम्ही दर महिन्याला 200 रुपये वाढवताय आणि त्याच्यामुळे साहजिकचपणे तुमचे दर महिन्याला जे 200 रुपये वाढणार आहेत त्याचं तुम्ही सांगू शकता की बाबा हे प्रिन्सिपल कॉम्पोनंट मध्ये तुम्ही ऍडजस्ट करा. म्हणजे मग ऑटोमॅटिकली तुमचं एंड ऑफ द इयर तुमचं 2,400 रुपयांनी तुमचं मुद्दल कमी झालेलं असणार आहे. ओके सर, इथला सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो तो EMIचा असतो. अनेकांना EMI नेमका कसा ठरवला जातो याच्याबद्दलची कल्पना नसते. बँक काहीतरी एक EMI सांगते आणि मग तो ग्राहक भरत राहतात. EMI मोजण्याची काही पद्धत आहे का जी सर्वसामान्य ग्राहकाला पण माहिती असू शकते किंवा तो जाणून घेऊ शकतो?
EMI ची पद्धत म्हणजे एक फॉर्म्युला असतं, त्या फॉर्म्युलेनुसार ते होत असतात. आणि तो फॉर्म्युला असा आहे की समान वार्षिक हप्ता पहिला जो काढला जातो तो कर्जाची रक्कम भागिले कर्जाच्या अवधीतला व्याज दराने 1 रुपयाचं जे प्रेझेंट मूल्य म्हणजे जे विद्यमान मूल्य जे असतं ते विद्यमान मूल्य निश्चित केलेलं असतं. त्याचा एक चार्ट आहे त्या टक्क्याप्रमाणे आणि तुमचं कितीचं कर्ज आहे. आता मी हे 1 रुपयाचं बोललो, मी 1 रुपयाचं कर्ज असेल तर त्याची प्रेझेंट व्हॅल्यू प्रमाणे त्या टक्क्याने किती होणार ते जेवढं व्हॅल्यू असेल त्याचा फॅक्टरने त्याला गुणलं की तुम्हाला ते मिळतं. आणि हा जो मिळतो तो तुम्हाला समान म्हणजे वार्षिक हप्ता मिळतो, इक्वेटेड इयरली इन्कम म्हणूया, इन्स्टॉलमेंट म्हणूया आपण त्याला. 12ने भागलं की तुम्हाला तुमचा समान मासिक हप्ता मिळतो. आता हा समान मासिक हप्ता हे सर्वसाधारणपणे एका विशिष्ट तज्ञ, जसं मी मगाशी म्हणालो की मंथली रिड्युसिंग बॅलन्स, नंतर क्वार्टरली रिड्युसिंग बॅलन्स, हाफ इयरली रिड्युसिंग बॅलन्स, असं त्या बँकेच्या किंवा वित्त संस्थेच्या कर्जावरील व्याज आकारण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीवर ते अवलंबून असतं. तर म्हणून म्हटलं की जेव्हा आपण ह्या सगळ्याची चौकशी करतो त्यावेळेला आपला समान मासिक हप्ता हा कोणत्या तत्वावरती, म्हणजे बाबा मासिक मंथली रिड्युसिंग बॅलन्सवर आहे का क्वार्टरली रिड्युसिंग बॅलन्सवर आहे हे विचारणं हे आपलं कर्तव्य आहे. सर, इथे एक मगाशी तुम्ही बोलताना एक मुद्दा काढलात की बँकेकडनं काही लोक कर्ज घेतात, काही लोक वित्त संस्थांकडनं कर्ज घेतात. सध्याच्या घडीला दोन्हींची जर तुलना केली तर कोणाकडनं कर्ज घ्यावं असा तुम्ही वैयक्तिक पातळीवर सल्ला द्याल, कारण फसवणुकीचे प्रकार देखील वाढलेले. कसं आहे माहितीये की इथे कर्ज कोणाकडून घ्यायचं म्हणण्यापेक्षा आता बँकांकडे तुम्ही कुठल्याही बँकेकडून जेव्हा कर्ज घेता तेव्हा तुम्हाला कर्ज रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, म्हणजे रिझर्व्ह बँकेपेक्षाही मी म्हणेन की नॅशनल हाऊसिंग बँक ही रिझर्व्ह बँकेची जी उपकंपनी आहे तर त्यांच्याद्वारे हे रिझर्व्ह बँके आपलं जे हाऊसिंग लोनचं जी बाजारपेठ आहे ती रेग्युलेट केली जाते. म्हणजे ती नियामक संस्था आहे याची. तर या नियामक संस्थेतर्फे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात असतात, ते नॉर्म्स ठरवले जात असतात आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचं पूर्णपणे लक्ष असतं, नजर असते. एक गोष्ट असते की जर समजा तुम्हाला नॅशनलाइज बँका असो किंवा सहकारी बँका असो तुम्हाला एक समजा 50 लाखाचं कर्ज मंजूर करत असतील आणि तुम्हाला ते अपुरं वाटतंय आणि तुम्हाला 60 लाखाच्या कर्जाची गरज आहे, तर तुम्ही कुठलीही बँक ती बँक समजा देत नसेल तुम्हाला 50 लाखाच्या वरती एक रुपया पण कर्ज द्यायला तयार नसेल, तर अशा वेळेला आज मी म्हणतो की होम लोनच्या बाजारपेठेमध्ये अशा काही वित्त संस्था आहेत की जिथे ते तुम्हाला जास्त व्याज दर आकारून तुम्हाला जे 60 लाखाचं कर्ज पाहिजे वरती 10 लाखाचं पाहिजे त्यासाठी ते तुम्हाला द्यायला तयार असतात. पण ह्याच्यामध्ये जोखीम ही असते की जे कर्ज तुम्हाला 8.5-9% मिळणार असतं ते कर्ज तिथे तुम्हाला 9.5-10% तुम्हाला द्यायचे. म्हणजे 1 ते 1.5% तुम्हाला दर महिन्याला पडणारा भुर्दंड, असंच मी म्हणतो. दर महिन्याला म्हणजे तो समान मासिक हप्ता येतो ना त्या कर्जाचा हप्ता. तर हा कर्जाचा मासिक हप्ता तुमची घरची जी आर्थिक घडी आहे दर महिन्याच्या खर्चाची ती बिघडवण्याचं नाही ना हे बघणं हे निश्चितपणे आपलं कर्तव्य ठरतं. कारण ह्याचा स्ट्रेस म्हणजे खरं म्हणजे याच्यातून ताण आणि तणावच निर्माण होतात. तर मी असं म्हणेन की इव्हन मागच्या आपल्या कार्यक्रमामध्ये मी याच्यावर उल्लेख केला होता की हा जो वित्त संस्थांकडून घेण्याचं हे आहे किंवा हे डेट सर्व्हिस रेशिओ हा बँकांकडून व्यवस्थितपणे पाळला जातो. डेट सर्व्हिस रेशिओ म्हणजे ऋण सेवा प्रमाण, की तुमचं घरात येणारं एकूण उत्पन्न जे असेल नक्त उत्पन्न त्या म्हणजे निव्वळ उत्पन्न, त्या निव्वळ उत्पन्नाच्या अधिकतम 50% पर्यंतच ते तुम्हाला होम लोनचा हप्ता बसवतात असं असतं. त्याच्यामुळे तुमची घरची आर्थिक घडी कुठल्याही परिस्थितीत बिघडत नाही. पण या काही वित्त संस्था मात्र ज्या खाजगी वित्त संस्था आहेत त्या निश्चितपणे 60% म्हणजे अजून 10% किंवा अजून त्याच्याही पुढे 5% जाऊ शकतात. पण अर्थात त्याच्यामुळे तुमची कौटुंबिक आर्थिक घडी मात्र विस्कटू शकते. ओके.
पुढच्या प्रश्नावर जाण्याच्या आधी सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती की सरांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला होता, गृहकर्जाचं व्यवस्थापन आणि परतफेड नेमकी कशी करावी, या संदर्भातला जो एपिसोड होता तो तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला बघू शकता. कुलकर्णी सरांकडे पुन्हा एकदा जाऊया. सर, कर्ज परतफेड करताना आपल्याला काही कराचे लाभ मिळतात, तर ते लाभ कोणते आहेत आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा? नाही, आपण पहिली गोष्ट म्हणजे अंडर सेक्शन 80C जे आयकर कलम आहे त्याच्या अन्वये तुम्ही 1.5 लाखापर्यंत जी तुमची मुद्दलाची परतफेड होत असते, त्याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंत तुम्हाला कर सवलत मिळतच असते, म्हणजे करपात्र उत्पन्नातून वजावट मिळत असते. आणि त्याच्यावरचं जे व्याज आहे ते 2 लाखापर्यंत तुम्हाला अंडर सेक्शन 24 म्हणजे 24 कलमांतर्गत तुम्हाला करपात्र उत्पन्नातून वजावटीत ते पात्र ठरतं. त्या व्यतिरिक्त जर तुमच्या घराची किंमत 50 लाखापेक्षा कमी असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही जे काही कर्ज घेतलेलं असेल, तर त्या कर्जावरील व्याजासाठी तुम्हाला आयकर कलम 80EEA अन्वये अतिरिक्त 1.5 लाखाची ही तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे 3.5 लाखापर्यंत तुम्हाला त्याचा करलाभ घेता येतो. तर हे अर्थात 50 लाखाच्या खाली ज्यांचं घराची किंमत आहे, परचेस केलेल्या घराची, खरेदी केलेल्या, त्याला 6 लाख उपलब्ध आहे. बाकीच्यांसाठी 50 लाखापेक्षा ज्यांचं घराची किंमत जास्त आहे या सगळ्यांसाठी 1.5 लाखाचा आयकर कलम 80C अन्वये मिळणारा जो मुद्दलाच्या रिपेमेंट मध्ये म्हणजे परतफेडीबद्दलचा जो कॉम्पोनंट असतो आपला EMI मधला, त्याच्यासाठी 1.5 लाख आणि व्याजासाठी आयकर कलम 24 अन्वये मिळणारा 2 लाखाचा, असं 3.5 लाखाचा तुम्हाला मिळतो. पण हा फायदा आपल्याला दरवर्षी घेता येतो का तो एकदाच घेता येतो? नाही, दरवर्षी ना. तुम्ही तुमचं जर लोन चालू असेल तर तुम्ही दरवर्षी घेऊ शकता. बरं, ओके. सर, पुढचा प्रश्न असा आहे की जर आपलं लोन जे कोणी घेतलेलं आहे, ज्या व्यक्तीने घेतलेलं आहे, त्या व्यक्तीला ते मुदती आधीच फेडायचं असेल, तर 2 प्रश्न आहेत की याचा फायदा होतो का आणि ते कसं करावं? आंशिक परतफेड करण्यासाठी किंवा पूर्व परतफेड करण्यासाठी पर्याय कोणते? एक सांगतो याच्यामध्ये की फायदा तर खूप होतो, कारण मुळात कसं असतं माहिती आहे ना, बऱ्याच गृहकर्जदारांना एक गोष्ट लक्षात येत नाही की काही लोक गृहकर्जदार हे आपल्याला मिळालेली जी अवधी आहे ती अवधीपर्यंत ते गृहकर्जाची परतफेड करत राहतात, म्हणजे EMI भरत राहतात. तर तसं करायचं नसतं. सॉरी, याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला जरी किंवा दर वर्षाला थोडे थोडे पैसे जरी वाढवत नेलेत EMI मध्ये, म्हणजे मी एक उदाहरण देतो, म्हणजे त्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की जर समजा तुम्ही पण तुमचं लोन जर समजा 20 वर्षाचं आहे आणि जर तुम्ही दरवर्षी फक्त 5% जरी वाढ केली तुमच्या दर वर्षाच्या EMI ची जी टोटल होते त्याच्याप्रमाणे कर्ज रकमेच्या जर तुम्ही 5% जरी वाढ केली तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमचं कर्ज 12 वर्षामध्ये 12 ते 12.5 वर्षामध्ये फिटतं, म्हणजे 20 वर्षाचं कर्ज. आणि जर 10% तुम्ही जर वाढ केली तर हेच कर्ज 9.5 ते 10 वर्षात फिटतं. म्हणजे इथे तुम्हाला हा एक मार्ग झाला की तुम्ही हळूहळू तुमचं कर्जाची मुदत कमी करू शकता. या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँक जशी रिव्हर्स रेपो रेट दर 2 महिन्यांनी जाहीर करत असते आणि त्याच्यामध्ये વધઘट होत असते, तर ज्या ज्या वेळेला हे रेपो रेट घसरतात त्यावेळेला 0.5%, 0.5% जे काही घसरतात त्यावेळेला सगळ्या फ्लोटिंग रेट मध्ये असलेल्या जर कर्जदारांनी बँकेकडे जाऊन त्या फ्लोटिंग रेट कमी झाल्यानंतर जर आपल्या जे कर्ज करार आहे, जो लोन ऍग्रीमेंट झालेलं असतं, तर त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी जाऊन त्यांना सांगायचं की बाबा मला हा जो बदललेला व्याजदर आहे हा तातडीने ताबडतोब लागू करावा. अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क भरावं लागतं. ते खूप नॉमिनल अमाऊंट असते ती, पण ती भरावी लागते. आणि त्याच्यानंतर एक सप्लिमेंटरी अग्रीमेंट वरती तुमची सही घेता आणि त्याप्रमाणे तुमचं त्याचा फायदा असा होतो की जर समजा तुमचं 9% कर्ज चालू असेल आणि जर 0.5% किंवा 0.5% घसरलं असेल तर तेवढं तुमचं 8.5 पावणे 9% तुमचं पुढचं जे शिल्लक राहिलेलं जे लोन आहे ते त्याच्यावरती
त्या व्याजदराने ते आकारलं जातं. दुसरी गोष्ट की हे सगळं करत असताना तुमचे नंबर ऑफ ईएमआय कमी होतात. हा होणारा एक खूप मोठा फायदा आहे. नंबर ऑफ ईएमआय कमी झाले की समजा तुमचा एक हप्ता 13,300 रुपये असेल, तर हे सगळं करत असताना ते तुम्हाला सांगतात की तुमचा हप्ता तोच राहतोय. पण जर अजून तुम्ही 200 रुपये वाढवलेत, म्हणजे 13,500 रुपये जर केलेत, त्या 200 रुपये जे तुम्ही वाढवणार आहात त्याचा तुम्हाला अजून वेगळा बेनिफिट मिळून तुमचे टोटल नंबर ऑफ ईएमआय जे तुम्हाला पुढे भविष्यात पे करायचे त्याच्यामध्ये पण पुन्हा घट होते. ओके. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं स्वतःचं गृहकर्ज परतफेडीचं जर नियोजन केलं तर हा खूप एक तर फायदा होतो. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की प्रत्येक गृहकर्ज जेव्हा आपण घेतो ना तेव्हा लास्ट डिस्बर्समेंट म्हणजे शेवटचा हप्ता जेव्हा आपल्याला मिळतो त्यावेळेला सर्व बँका किंवा वित्त संस्था आपल्याला एक अमॉर्टायझेशन टेबल देतात. की त्या टेबलमध्ये काय दिलेलं असतं, तुमचं कर्ज समजा आज 20 वर्षाचं असेल तर 240 हप्त्यांची त्याच्यामध्ये वर्गवारी केलेली असते की म्हणजे पहिल्या हप्त्यापासून ते 240व्या हप्त्यापर्यंत मुद्दलाचा हिस्सा किती आणि व्याजाचा हिस्सा किती. तर असं तुमच्या लक्षात येईल की एक ठराविक काही वर्षामध्ये म्हणजे 20 वर्षाचं कर्ज असेल तर 15व्या वर्षात किंवा 16व्या वर्षात म्हणजे ऑफकोर्स बँकांच्या अमॉर्टायझेशन टेबलमध्ये थोडासा फरक असतो. 14 ते 16 वर्षामध्ये एक ब्रेक इव्हन पॉईंट असतो. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय तर 50% प्रिन्सिपल कंपोनंट आणि 50%च्या आसपास हे इंटरेस्ट कंपोनंट हे जवळजवळ येते. एक्झॅक्ट 50% कधीच नसतं. 51, 49, 55, 45 अशा स्वरूपाचं ते असतं. तर हा जो ब्रेक इव्हन पॉईंट आहे ना याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं आणि आपली परतफेड जेव्हा आपण करत जातो त्यावेळेला हा ब्रेक इव्हन पॉईंट वर चढत येतो. आणि हा वर चढत आला की त्याचा फायदा आपल्याला असा होतो की आपलं कर्ज लवकर फिटतं. आणि म्हणून भले तुमच्याकडे पैसे जास्त असतील, दुसऱ्या तिसऱ्या वर्षी कुठून आलेले लोन रिपेमेंटला धावता आपण ह्या सगळ्याचा विचार करून आज या वर्षी समजा आता मार्च महिना जवळ आलेला असेल तर तुमच्याकडे 2 लाख रुपये असतील तर आता तुम्ही 1 लाख रुपये भरा. मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये पुढचे 1 लाख रुपये भरा की जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षाला पण फायनान्शियल इयरला पण त्याचा एक वेळ बेनिफिट घेता येऊ शकतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं लोन रिपेमेंट जे आहे ते कमी करता येणं सहज शक्य असतं. ओके, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण 2 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कर्ज परतफेड करताना त्यातून काही आपल्याला फायदा होऊ शकतो का आणि त्याचं नियोजन कसं करावं. कुलकर्णी सर आपल्यासोबत होते ज्यांनी 2 नवीन मुद्दे सांगितले. आणखी काही नवीन मुद्दे, नवीन गोष्टी ज्या ग्राहकांना फायदेशीर असतील त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. मात्र त्यासाठी आपल्याला पुढच्या गुरुवारपर्यंत वाट बघावी लागेल कारण प्रॉपर्टीचा विषय आपण पुढच्या आठवड्यात गुरुवारी बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.